राज्यामध्ये तांत्रिक अडचणी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची ई-पीक पाहणी नोंदणी विहित मुदतीमध्ये करता आलेली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय। अशा वंचित शेतकऱ्यांच्या पिकांची आता ऑफलाईन पाहणी करण्यात येणार आहे। किमान यावर्षी तरी शेतकऱ्यांना प्रति किलो 200 रुपये प्रमाणे काजूला हमीभाव द्यावा अथवा काजू बी-साठी बोनस अनुदान द्या, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी आणि काजू उत्पादक संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। बदलत्या हवामानामुळे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून शेतकरी आणि बागायतदारांचं मोठं नुकसान होत आहे। गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातील पंढरपुरी दुधाळ म्हशीला पशुखाद्य आणि पालनासाठी 50% अनुदान द्यावं, याशिवाय अशी मागणी शिवा संघटनेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांसाठी हा आदेश जिल्ह्यानं पंढरपुरात फटाके फोडत आनंद व्यक्त केला जातोय। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये केवळ 74%च पेरणी पूर्ण झाली आहे। जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यंदा पेरणी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। यंदा उशिरापर्यंत मुक्काम ठोकलेल्या पावसामुळे मुखेड तालुक्यामध्ये रब्बी पिकांचा हंगाम उशिरा घेतला जातोय। यंदा सर्वाधिक 9527 हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामामध्ये तब्बल 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी झाली आहे। मात्र चिया पिकाचा पीक विम्यामध्ये समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्यात। त्यामुळे कृषी विभागानं चिया पिकाचा देखील पीक विम्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पापलेटच्या उत्पादनामध्ये एका वर्षात 3055 मेट्रिक टनानं वाढ झाली आहे। 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 13,333 मेट्रिक टन, 2024-25 वर्षामध्ये 16,388 मेट्रिक टन इतकं उत्पादन वाढलंय। पापलेटच्या उत्पादनामध्ये वाढ हे संवर्धनात्मक उपाययोजनांचं यश असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। रत्नागिरी जिल्ह्यामधील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। जिल्ह्यामध्ये 20,811 शेतकऱ्यांसाठी 3,66,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। लवकरच पैसे खात्यावर जमा होणार आहेत। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार पपई उत्पादनासाठी ओळखला जातो। मात्र यंदाच्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीचा फटका पपईला देखील बसलाय। शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून अपेक्षित उत्पादन निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। या नुकसानीची तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून होते। अकोला जिल्ह्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामासाठी पीक विमा काढण्यासाठी अंतिम मुदत सोमवारी संपुष्टात आली। या मुदतीमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 79,173 शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा काढलाय, अशी माहिती कृषी विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। विमा काढलेल्या पिकांमध्ये प्रामुख्यानं हरभरा आणि गहू या पिकांचा समावेश आहे। वर्ध्याच्या तळेगाव शेतशिवारामध्ये जंगलामधून येणाऱ्या श्वापदांकडून पिकांची सातत्यानं नासाडी होते। त्यामुळे या नासाडीला कंटाळून शेतकऱ्यानं तुरीच्या पिकावर ट्रॅक्टर चालवून आपला रोष व्यक्त केलाय। वारंवार वनविभागाला सांगून देखील जंगली श्वापदांचा बंदोबस्त वनविभाग करत नसल्यामुळे शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पारा चांगलाच घसरलाय, त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग आलाय। यावर्षी 28,530 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड होणार आहे। त्यापैकी 1,111 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्यात। लवकरच 100% पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। वाशिम जिल्ह्यामधील रिसोड आणि मालेगाव तालुक्यामध्ये सध्या युरिया खताची मोठी मागणी होतीये। उपलब्ध साठा अपुरा पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे हंगामातील पिकांच्या वाढीसाठी युरिया खत अत्यावश्यक असताना शेतकऱ्यांना वेळेत खत मिळत नाही। त्यामुळे युरिया खताची मागणी लक्षात घेऊन तातडीनं अतिरिक्त पुरवठा आणि योग्य वितरण करावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिमच्या वानोसा परिसरामधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसलाय। हवामानातील बदल आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे यावर्षी संत्रा झाडांना बहरच आलेला नाही। त्यामुळे सुमारे 1,000 हेक्टर क्षेत्रामधील फळबागांचं उत्पादन हातातून गेलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं अंदाजे 30 कोटी रुपयांचं नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। चंद्रपूरमध्ये कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारानं शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिंथुर गावातील शेतकऱ्याचं 1 लाख रुपयाचं कर्ज तब्बल 74 लाख रुपयांवर गेलं। त्यामुळे शेतकऱ्यानं 8 लाखाला आपली किडनी विकली आहे। एका 1 लाखाच्या कर्जावर दिवसाला 10,000 रुपये प्रमाणे व्याज घेतलं जात असल्यामुळे शेतकऱ्याचं कर्ज तब्बल 74 लाखांवर पोहोचलं। कर्जबाजारी हतबल शेतकऱ्यानं कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला। अमरावतीमध्ये बळजबरीनं धर्मांतरासाठी प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी करत तृतीयपंथी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकले। विशिष्ट धर्मीयांकडून 3 वर्षांपासून त्रास दिला जातोय। अनेक तृतीयपंथीयांचं विशिष्ट धर्मात धर्मांतरण करण्यात आलंय, असा आरोप देखील त्यांनी केला। बुलढाण्यामधील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामधील पाण्याच्या पातळीमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। सरोवरातील कमळच्या देवीचं मंदिर
15 फूट पाण्यात गेलंय, परंतु सरोवरातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ का होते याचं कारण अस्पष्ट आहे. याकडे संबंधित पुरातत्व विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या शिवणगावमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत. दुपारी 12:07 भूकंपाचा धक्का जाणवला. याआधी 24 आणि 25 नोव्हेंबरला देखील अशा प्रकारे भूकंपाचे धक्के जाणवले होते. प्रशासनानं शिवणगाव, शिरसगाव, मोजरी इथं भूकंपमापक यंत्र बसवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप हे यंत्र बसवण्यात आलेलं नाही, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. समुद्रकिनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी पाहायला मिळतोय. गाडीच्या टपावर उभं राहणं आणि रेस लावणं असे प्रकार सर्रास सुरू आहेत. या स्टंटबाजीचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर वाहनं नेण्यास बंदी असताना सर्रास नियमांचं उल्लंघन केलं जात असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवून वाहनांवर कठोर निर्बंध घालावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सिंधुदुर्गच्या मालवण समुद्रातील हायस्पीड ट्रॉलर्सनी पारंपरिक मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय. पारंपरिक मच्छीमार हेमंत जोशी यांच्या हर्षवर्धन या नौकेचं यामध्ये मोठं नुकसान झालं. यामध्ये जोशी यांचं अंदाजे 5 ते 7 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या हायस्पीड ट्रॉलर्सनी तातडीनं गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसंच नुकसानग्रस्त मच्छीमारांना भरपाई मिळावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. वाळवा तालुक्यातील कापूसखेड इथं 3 पाळीव कुत्र्यांवर बिबट्यानं हल्ला केलाय आणि त्यांना ठार केलाय. दरम्यान यापैकी एका कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडीमध्ये भालेकरवाडी बनपुरी गावाजवळ 65 वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्यानं हल्ला केला. सकाळी 10:30च्या सुमारास महिला शेतामध्ये काम करत असताना बिबट्यानं हल्ला केला. मात्र यामध्ये वृद्ध महिला मालन भालेकर या थोडक्यात बचावल्या. त्यांच्यावर ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हिंगोलीच्या पोत्रा शेत शिवारामध्ये अजूनही बिबट्याची दहशत आहे. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी गावकऱ्यांना बिबट्यापासून वाचवण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही गस्त घालताना पाहायला मिळतात. 10 ते 12 बिबटे असल्याची वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना माहिती दिली आहे. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या केशवनगरमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते. बिबट्यानं एका कुत्र्यावर हल्ला केल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दुचाकीच्या लाईटमुळे बिबट्यानं तिथून पळ काढला आणि सुदैवानं कुत्रा बचावला. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये तरसाच्या हल्ल्यामध्ये 2 जण जखमी झालेत. बिबट्यापाठोपाठ आता तरसांचा हल्ला पाहायला मिळतोय. एकाच दिवसामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी तरसांनी हल्ला केला. मोहिदा इथं पाणी पिण्यासाठी झोपडीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यावर लपून बसलेल्या तरसानं हल्ला केला. गोव्यातून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या ओंकार हत्तीनं दोडामार्ग तालुक्यातील कळणे, भिकेकोनाल, त्याचबरोबर कोल्झर, शिरवल या परिसरामध्ये नुकसान केलं होतं. मात्र अचानक माघारी फिरत तो पुन्हा भिकेकोनालमध्ये दाखल झालाय. हत्तीची ही अनिश्चित हालचाल सावंतवाडीच्या दिशेनं होणार की गोव्याकडे, याबाबत संभ्रम कायम आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून निर्विजीकरण मोहिमेला सुरुवात होतीये. यासाठी बीड इथं युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटीची टीम शहरामध्ये दाखल झाली आहे. महानगरपालिकेनं 3 वेळा निविदा मागून देखील याच संस्थेनं निविदा भरल्यामुळे पुन्हा त्यांनाच कार्यादेश देण्यात आले. माधुरी हत्तीणीच्या आरोग्याबाबत समाधानकारक अहवालाच्या आधारे एक तपासणी करण्याचं ठरलं आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे उच्चस्तरीय समितीनं संयुक्त प्रस्ताव सादर केला होता. हत्ती पुनर्वसन केंद्राच्या उभारणीबाबत बांधकाम पूर्णत्वाची परवानगी देण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ शहरामधील जिजामाता चौकासमोरील झाड अज्ञात व्यक्तीनं तोडलंय. हे झाड त्याखाली असणाऱ्या स्टॉलवर पडल्यामुळे गरीब स्टॉल व्यावसायिकाचं मोठं नुकसान झालंय. ही बाब समजताच नगराध्यक्ष प्राजक्ता शिवलकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत या स्टॉल व्यावसायिकाला आर्थिक मदत केली आहे. संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कुडाळ शहरामध्ये असे विकृत प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिला. पुण्याच्या मावळमधील अमरदेवी मंदिर, घोरडेश्वर देवालय तसंच तळेगाव दाभाडे भागामध्ये रात्रीच्या वेळी व्यवसाय सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. याविरोधामध्ये शिंदे गटाच्या शिष्टमंडळानं तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आहे. व्यवसाय प्रकरणी कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये बाह्य वळणावर महात्मा फुले चौकातील सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र अर्ध्या रस्त्यावर पडलेल्या दगडखडीचा राडारोडा अद्यापही उचलण्यात आलेला नाही. यामुळे दुचाकी चालकांचा अपघात होऊन मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. संबंधित प्रशासनानं तात्काळ या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी देखील केली आहे. लातूरच्या नळगाव शहरालगत रस्त्याच्या कडेला कचरा फेकून दिल्यामुळे दुर्गंधीयुक्त धूर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार दिसून येतोय. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे धूळ उखडते. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील
खेल देशपांडे गावामध्ये नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। गावातील मुख्य रस्त्याच्या मधोमध रॅप्टर तुटलेले असल्यामुळे वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले। तसंच काही घरांचं सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला। गावातील शाळेची देखील दुरावस्था झाली आहे। प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। बुलढाण्याच्या शेगावात स्वयंचलित सिग्नल हे केवळ देखावा ठरतात। 2 दिवसांपूर्वीच वाटिकेसमोरच अपघात होऊन 2 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही। एनडीटीव्ही मराठीनं केलेल्या रियालिटी चेकमध्ये कोणतंही वाहन या यंत्रणेचं पालन न करता सुसाट वेगाने जात असल्याचं पाहायला मिळत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील एकल महिलांचं सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे। या सर्वेक्षणामध्ये एकूण 25,732 एकल महिला आढळल्या। जिल्ह्यामध्ये 22,646 विधवा, 1,149 घटस्फोटित तर 407 परित्यक्त्या महिला आहेत। या महिलांच्या पुनर्वसन, रोजगार निर्मिती आणि स्वयंपूर्णतेचं प्रभावी कार्यक्रम राबवण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे। गडचिरोलीमध्ये धानोरा तालुक्यातील 19 गावांच्या प्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आहे। या बैठकीमध्ये समाजहितासाठी गावामध्ये दारू विक्री, घरगुती दारू काढणं यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे। गडचिरोलीच्या कोटगुल पोलीस ठाण्याअंतर्गत साल्हे गावानं दारूमुक्तीसाठी पुढाकार घेतलाय। आता दारू विक्रेत्यांना सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमधून बहिष्कृत केलं जाणार आहे। तसंच निर्णयाचं उल्लंघन केल्यास 30,000चा दंड देखील ठोठावण्यात आला आहे। गडचिरोलीमध्ये दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी शांतिग्राम इथं विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये ठरावाचं उल्लंघन करणाऱ्या दारू विक्रेत्यांना ग्रामसभेच्या निर्णयानुसार 7 दिवसांमध्ये 10,000 रुपये दंड भरण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे। या संदर्भातील नोटीस 9 विक्रेत्यांना देण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 411 प्रकरणांचा सामंजस्यानं निपटारा करण्यात आलाय। 2,82,00,000ची तडजोड करण्यात आली आहे। या आपसी तडजोडीमुळे 5 तुटणारे संसार पुन्हा एकदा जोडले गेलेत। नागरिकांनी लोक अदालतीचा लाभ घ्यावा आणि वाद न्यायालयीन प्रक्रियेशिवाय सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवावा असं आवाहन दोन्ही बाजूच्या विधिज्ञांनी केलं आहे। चिपळूण जिल्हा न्यायालयामध्ये झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4,18,00,000पेक्षा अधिक रकमेची वसुली करण्यात आली आहे। सलग 10 राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये 21 कोटींपेक्षा अधिक उल्लेखनीय वसुली झाल्याचं सांगण्यात आलं आहे। तिकडे साताऱ्याच्या कराडमध्ये विजय दिवस समारोह समितीच्या वतीनं सलग 28व्या वर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले। आज 16 डिसेंबर विजय दिवस समारोहामधील मुख्य दिवस साजरा केला जातोय। या निमित्तानं भारतीय सैन्य दलामधील शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलंय। या शस्त्र प्रदर्शनातून सैन्य दलाचं सामर्थ्य अधोरेखित झालंय। प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 2 भूमिपुत्रांची निवड झाली आहे। याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीनं पावशी इथं भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला। या सन्मान सोहळ्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश मकरंद कर्णिक हे देखील उपस्थित होते। तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सत्र न्यायाधीश देशपांडे हे देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी नवोदित वकिलांना मार्गदर्शन केलं आहे। गडचिरोलीमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे। असं असलं तरी मध्य प्रदेशातून स्थलांतरित झालेली कामगारांची कुटुंब तंबू ठोकून राहत आहे। कडाक्याच्या थंडीत देखील मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सध्या पाहायला मिळतोय। कुऱ्हाड, सत्तूर, विळा अशी अनेक लोखंडी अवजारं बनवण्याचं काम या कुटुंबाकडून करण्यात येत आहे। जळगावात थंडीचा पारा 6.9 अंशांवर आलाय। जिल्ह्यामध्ये महिनाभरामध्ये तिसऱ्यांदा थंडीची लाट पसरली आहे। त्यामुळे जळगावातील पुरातन श्रीरामाच्या मूर्तीला शाल, रुमाल, टोपी असे उबदार कपडे परिधान करण्यात आले। अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये किमान तापमानामध्ये चढ-उतार पाहायला मिळतोय। थंडीचा कडाका वाढलाय। पारा थेट 10.6 अंशांपर्यंत घसरलाय। दिवसा सौम्य ऊन असलं तरी रात्री गारवा चांगलाच वाढतोय।